नमस्कार. संत सोपान काका सुंदर माझी शाळा या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ हा 11 जूनला सासवडला आचार्य सभागृहामध्ये त्या ठिकाणी संपन्न होतोय. हे संत सोपान काका सुंदर माझी शाळा या अभियानाचं 4थं वर्ष आहे आणि पुणे विभागातील 5 जिल्ह्यांमधील 4032 शाळांनी या अभियानामध्ये सहभाग घेतलेला होता. जवळपास 4,95,000 रुपयांचे पुरस्कारांचे वितरण या कार्यक्रमाचे औचित्य साधून त्या ठिकाणी होते, ज्याच्यामध्ये पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल आणि कोल्हापूर जिल्हा असेल या 5 जिल्ह्यांमधील साधारणतः 1200, 730, 695, 607 आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 800 शाळांनी सहभाग घेतला होता आणि त्या सर्व विभागवार त्यांना बक्षिसाचं स्वरूप दरवर्षीप्रमाणे आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो संत सोपान काका सहकारी बँकेचे संस्थापक सहकाररत्न स्वर्गीय चंद्रकाका जगताप यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्याचं औचित्य साधून मागचे 4 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम घेतला जातो, ज्याच्यामध्ये तालुकानिहाय 60 तालुक्यांमध्ये साधारणतः 5 बक्षिसं त्या ठिकाणी दिली जातात. विभाग स्तरावरती उपक्रमशील शाळांना 5 बक्षिसं त्या ठिकाणी दिली जातात आणि जिल्हास्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी प्रत्येक जिल्ह्याचे 5-5 बक्षिसं अशी 15 बक्षिसं त्या ठिकाणी वेगवेगळ्या शाळांना दिली जातात. ज्याच्यामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 5 जिल्हे पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर हे 5 जिल्हे त्याच्यामध्ये एकत्रितपणे सहभागी होतात. मला मनापासून या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार मानायचे की ही जी संपूर्ण संकल्पना बघितली जाते ते आदरणीय राष्ट्रपती पुरस्कार विजेते मुख्याध्यापक आदरणीय सागर सर असतील, राष्ट्रपती पुरस्कार विजेते आणि रिटायर्ड मुख्याध्यापक आदरणीय कुलदीपजी मेमाने सर असतील, आपल्या हिंदी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सुधाकरजी जगदाळे सर असतील, त्याचप्रमाणे वसंतरावजी दाखवले सर असतील, दत्तात्रयजी रोकडे सर असतील, रामप्रभू पेटकर सर असतील, तानाजी झेंडे सर असतील, किशोरजी देरेकर सर असतील, संदीपजी टिळेकर सर असतील, यांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून आणि सहकार्याने खरं म्हणजे या 5 जिल्ह्यांमध्ये आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 6,000 शाळांमध्ये त्या ठिकाणी हे कामकाज 4,000 शाळांमध्ये हे कामकाज केलं जातं आणि याचा एक चांगला भाग असा आहे की त्याच्यामुळे सर्व शाळांमध्ये एक शाळेच्या बाबतची आत्मीयता दृढ व्हावी, शाळांमध्ये एक संपर्क समन्वय राहावा, शिक्षकांना, शाळांना आणि त्या युनिटला एक प्रकारे प्रमोट करता यावं ही संकल्पना घेऊन कैलासवासी चंद्रकाका जगतापांचे स्वच्छ आणि सुंदर शाळेची संकल्पना घेऊन संत सोपान काका सहकारी बँकेच्या माध्यमातून हा उपक्रम गेली 4 वर्ष राबवला जातो. या कार्यक्रमासाठी यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शिक्षण मंत्री, शिक्षण राज्यमंत्री माननीय आमदार श्री पंकजी गोयल साहेब यांनी त्या ठिकाणी तत्वता त्याला दिलेली की ते कार्यक्रमाला येतील. आता आचारसंहितेची एकूण रचना बघून सोमवारी ते त्या ठिकाणी कन्फर्म करणार आहेत. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब हे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचं स्वरूप दरवर्षीप्रमाणेच त्या ठिकाणी असणार आहे. पहिल्या मुख्य कार्यक्रमामध्ये जिल्हा स्तरावरील 5 जिल्ह्यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आणि विभागातील आपल्या पुणे जिल्ह्यातील 5 शाळा बरोबर उपक्रमशील शाळा ज्या आहेत त्या उपक्रमशील शाळांचा पुरस्कार वितरण समारंभ
अशा प्रकारचं या कार्यक्रमाचं सगळं स्वरूप असणार आहे. या कार्यक्रमाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या पेपरच्या माध्यमातून, आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाची त्या ठिकाणी प्रसिद्धी करावी नम्रपणे विनंती आपल्या सगळ्यांना करतो. कार्यक्रम साधारणतः 2 तासाचा असणार आहे. आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही नम्रपणे आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि जर आपले काही प्रश्न असतील तर आदरणीय टिळेकर सर, आदरणीय जगदाळे सर, सागर सर, टोकळे सर, टाकवले सर, पेटकर सर सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले जर काही प्रश्न असतील तर म्हणजे एकूण रचनेच्या बाबतीमध्ये किंवा पुरस्काराच्या संपूर्ण कार्यक्रमाबाबतीत तर त्याच्या संदर्भात आपण विचाराव्याची विनंती करतो. सुंदर शाळेचे निकष काय? दिसायला शाळा सुंदर का विद्यार्थी सुंदर, गुणवत्ता सुंदर, बाग बगीचा, क्रीडांगण, ओव्हरऑल नेमकं काय क्रायटेरिया? संत सोपानकाका सुंदर माझी शाळा अभियान हे आपण गेले 4 वर्षापासून राबवतो. आत्ताच आपले सर्वांचे मार्गदर्शक आमदार संजय जगताप साहेबांनी याबाबत विश्लेषण केलेलं आहे. संत स्वर्गीय चंद्रबाबा जगताप साहेबांना अभिप्रेत होती जी शाळा की भौतिक सुविधा उत्तम पद्धतीच्या असाव्यात, वृक्षारोपण केलेलं असावं, त्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट, सुका कचरा, ओला कचरा, गांडूळखत प्रकल्प, भौतिक सुविधा, प्रयोगशाळा, 10वी 12वीचे निकाल आणि शिष्यवृत्तीचे निकाल या निकषावर आपण शाळांना मानांकन देत असतो. तशा स्वरूपाचं जे काकांना अभिप्रेत होतं तेच पद्धतीने आम्ही त्याचा एक फॉर्म तयार केलेला आहे. तो सर्व शाळांपर्यंत पोहोचवलो. त्यानंतर 4030 शाळांपर्यंत पोहोचलो. आम्ही सर्व ही टीम आणि अनेक अजून मान्यवर तालुक्यांचे अध्यक्ष सचिव यांना घेऊन अनेक शाळांना भेटी दिल्या आणि त्या भेटीनंतर यांचं मानांकन आपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये भौतिक सुविधा, त्यानंतर शाळेची असणारी संपूर्ण रचना, वृक्षारोपण, कचऱ्याची विल्हेवाट आणि 10वी 12वीचे निकाल, 5वीची पटसंख्या या सर्व निकषांच्या माध्यमातून त्याचं मानांकन केलं जातं. पुणे विभागाचा काय स्तर कसा वाटतो महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या दृष्टीने पुणे विभाग 1 नंबरलाच आहे. म्हणजे गुणवत्तेला सुद्धा NMS परीक्षेचा निकाल लागला. ज्या आपण जे ह्याच्यामध्ये घेतलो NMS जी राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा त्यामध्ये 3 वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्हा होता, आता पुणे जिल्हा प्रथम क्रमांकाला आहे. म्हणजे आपण ह्या सगळ्या योजना राबवल्यानंतर त्याचा उपयोग झालेला आहे. 5वी 8वीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेचे निकाल आपले चांगल्या पद्धतीने पुणे विभागामध्ये, महाराष्ट्रात पुणे विभाग पुढे असतो. आता सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे हे तेही निकालाला पुढे आहे. त्यानंतर जे मानांकन होतं शासनाकडून जिल्ह्यांचं जे निकष लावले जातात गुणवत्तेचे आणि सर्वच त्यांची पोर्टलवर नोंदणी असेल त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा 1 नंबरला आहे. म्हणजे हा आपला विभाग आणि पुणे जिल्हा 2 नंबरला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून एकूण पुणे विभाग हा शैक्षणिक गुणवत्तेला आणि सर्वच बाजूने 1 नंबरलाच वाटतो. शासनाला काही तुम्ही अहवाल सादर केला का गुणवत्ता वाढीसाठी किंवा शाळेचं जे काही ओव्हरऑल? पहिलं अभिनंदन संजय सरांचं करायला लागलं आपल्याला की हे 4 वर्षापूर्वी जी आपण ही योजना सुरू केली स्वच्छ सुंदर सोपानकाकांच्या माध्यमातून ही योजना चालू केल्यानंतर माननीय मागील मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही योजना संजय सरांना विचारली की काय राबवली आणि त्यांच्या विचारांनी महाराष्ट्र राज्याने ही योजना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छ सुंदर शाळा योजना राबवली. ही यश ह्या योजनेचं आहे. मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा ही सरांना विचारून सरांच्या मिटिंग झाल्यानंतरच त्यांनी ती सुरू केली. आपलं सगळं फोल्डर त्यांनी घेऊन गेले. आपलीच संकल्पना आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे सरांची संकल्पना. याच्यात जेडपीच्या शाळा समावेश आहे का? नाही, फक्त माध्यमिक शाळा. नमस्ते. संत सोपानकाका सुंदर माझी शाळा अभियान हे आपण माननीय कैलासवासी चंद्रकाका यांच्या प्रेरणेने आपण हे सुरू केलं. कारण काका एक स्वच्छतेचे भोगते होते. पहा, प्रत्येक शाळेवर गेले तर ते वर्ग स्वच्छ आहेत का,
मैदान स्वच्छ आहे का, तक्ते आहेत का, हे सगळं बारकाईनं पाहिजे. माझा त्रास भाऊ मी काकाच्या बाबतीत सांगेल की झाडांना ठिबक सिंचन. तर काकांनी त्यावेळेस सांगितलं की कालदरी झाकल्या भागात किंवा दुर्गम भागात झाडांना पाणी नाही ना, मग बिस्लरी बाटल्या खूप उपलब्ध आहेत, ते बिस्लरी बाटल्या गोळा करा, त्या बाटलीमध्ये पाणी भरा आणि सुईसारखं थोडंसं मोड त्याला पाडा आणि ते झाडाचं फरक ठेवा. 2-2, 3-3 दिवसांनी ते मुलांनी भरावं. म्हणजे शाळा सर्वांना सुंदर करायची असेल तर त्या अगदी परिसरापासून मैदानापासून गेली पाहिजे. आणि म्हणून काकांच्या संकल्पनेतून या योजनेचा जन्म झाला. खरं तर या तालुक्याचे माजी आमदार संजय जगताप यांच्या प्रेरणेतून आणि संत सोपान काका सहकारी बँक यांच्या सहकार्यातून ही योजना, या योजनेचं हे 4थं वर्ष आहे. खरं तर मगाशी बोलल्याप्रमाणे ह्या योजनेचं यश असं आहे की म्हणजे सुंदर माझी शाळा, अगोदरचं संत सोपान काका सुंदर माझी शाळा हे नामकरण मान्य आमदार संजय जगताप यांनी दिलेलं आहे. आणि महाराष्ट्र सरकारनं आपण ही योजना 23-24ला सुरू केली. 24-25 साली माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी जगताप सरांच्याच मार्गदर्शनाखाली ही योजना सुरू केली. म्हणजे या योजनेचं खरं अर्थानं फार मोठं यश आहे. मग या योजनेमध्ये काय पाहिलं जातं, मग आपण पाहिलं की भौतिक सुविधाबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी आहे, परिसर कसा आहे, म्हणजे हा सगळा ओव्हरऑल हे सगळं पाहून या योजनेमध्ये मूल्यांकन केलं जातं. त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये 2 शिक्षकांचं नियोजन केलं होतं. 2 शिक्षक प्रत्येक तालुक्यामध्ये गेले. त्या तालुक्यातील 50-60 काही शाळा असतील त्या शाळांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ह्या जो प्रस्ताव आहे, फाईल आहे, ती फाईल दिली गेली. आणि नंतर खरं तर 4032 शाळा, म्हणजे पुणे या भूविभागामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर 4032 शाळा आहेत. यामध्ये 58 तालुके येतात आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड अशी 2 मोठी शहरं, यांना आपण तालुक्याचाच दर्जा देऊन ते 2 म्हणतो. आणि 160 विभाग होतात. या 60 विभागामध्ये साहित्य 180 शाळा या बक्षीस पात्र आहेत. त्याचबरोबर या जिल्ह्यातनं 5 जिल्हे आहेत, या 5 जिल्ह्यातनं 3 शाळा, पहिला, दुसरा, तिसरा आणि एक उपक्रमशील शाळा, अशा 5-24 म्हणजे 180 आणि 200 शाळा. या 200 शाळांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा गुरुवार 11/6/2026 रोजी माननीय कैलासवासी चंदूकाका जगताप यांच्या जयंतीच्या दिवशी हा उपक्रम होतोय. खरं तर या सर्व शाळांना माहिती आहे, आपण गेल्या वर्षी पाहिले अगदी 1200 ते 1500 शिक्षक मुख्याध्यापक या उपक्रमात सहभागी होतात. आणि हे उपक्रमाचं हे यश आहे की प्रत्येक शाळा आज झाडून कामाला लागलेली आहे. की प्रत्येक शाळा, गेल्या वर्षी ही शाळा पहिली होती ना, तर मग आता आपण काही म्हणून ठराविक शाळा, बाकीच्या 5-6 शाळा त्या शाळेला भेट देतात. पुरंदर तालुक्यात उदाहरण घ्यायचं झालंच तर मुख्यमंत्री सुंदरबाजी शाळेला सागरसारखी शाळा पहिली आहे. तर राज्यातनं बऱ्याचशा शाळांचा ओघ हा त्या शाळेचा रेकॉर्ड कसं आहे, दप्तर कसं आहे हे पाहायला आली. म्हणजे त्याच्यासारखं आपणही हो, अशा प्रकारची धडपड, अशा प्रकारची चळवळ या माध्यमिक शिक्षणाच्या विभागामध्ये होती. सुंदर माझी शाळा, संत सोपान काका सुंदर माझी शाळा योजना सुरू व्हायची आणि महाराष्ट्र शासन किंवा जिल्हा परिषद माध्यमिक विभाग यांना 2-3 अधिकारी आहेत तिथं. आणि या 2-3 अधिकाऱ्यांना पुणे जिल्ह्याचा विचार केला तर 1617 शाळा कधीच पाहता येत नाही, कधीच भेट देता येत नाही. जिल्ह्यामध्ये अशा काही शाळा आहेत, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त शाळा की त्या शाळेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत एकही माध्यमिक शिक्षण विभागाचा अधिकारी गेलेला नाही, म्हणजे तपासच नाही कधी. आणि मग नेमकं या योजनेमुळं सर्व शाळांच्यामध्ये आपले प्रतिनिधी जात आहेत, सर्व शाळा कामाला लागतात. हे खऱ्या अर्थानं आपलं चांगलं यश आहे. आणि म्हणून काकांना उर नाही वाटत असेल त्याच्या आपण जो उपक्रम सुरू केला त्या उपक्रम आता हळूहळू त्याचं आता हळूहळू वटवृक्षाचं रूपांतर होते. आणि म्हणून हा खर्च एक सुंदर उपक्रम आहे. हा उपक्रम मान्य संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला आहे. या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण गुरुवार 11/6/2026 रोजी आचार्य सभागृहामध्ये होते. या कार्यक्रमास आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि सहकार्य करावं अशी विनंती. धन्यवाद. जिल्ह्यातल्या ज्या आपण सांगा ना, तुम्ही कमिटी आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4 शाळा देतो. त्याचं प्रथम, द्वितीय, तृतीय. प्रथम शाळेला 10,000 रुपये, द्वितीय शाळेला 7,000 रुपये, तृतीय शाळेला 5,000 रुपये आणि उपक्रम शाळेला 5,000 रुपये असं बक्षीस प्रत्येक 5 जिल्ह्यातून देतो. त्यानंतर 4,95,000 रुपये रोख बक्षीस आहेत. पुणे जिल्ह्यातल्या जे शाळा कमिटीने पाहिलेले आहेत, प्रथम शाळा आहे मातोबा तुकाराम बारमडकर विद्यालय बालेवाडी. ही शाळा प्रथम क्रमांकाला मानांकन झालेली, अतिशय उत्तम इमारत, उत्तम सगळ्या सुविधा तिथं आहे. सर्व दृष्टी त्यांनी पूर्ण करून दिली.
दुसरी तुम्ही जिल्ह्यातली शाळा आहे ती मॉडर्न हायस्कूल गणेश किंड पुणे, प्रत्येक शेजारची ती शाळा त्या ठिकाणी आम्ही समक्ष सगळेजण जाऊन ती भेट दिली. आणि तिसरी शाळा आहे ती पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय निरगुडसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. अतिशय उत्तम शाळा, ग्रंथालय, MPC सेंटर अशा पद्धतीचं नियोजन त्यांनी त्या शाळेमधून केलेलं आहे. आणि चौथी शाळा आहे ती सर्व उपक्रमशील शाळा म्हणून जिथं नाव घेतलं जातं ती रामराव पलांडे म्हणून जी शाळा आहे ती अतिशय आदिवासी विभागातली शाळा आहे आणि संपूर्ण तिथं वसतिगृह आहे. त्यांचं साधारणतः 5वी 8वीचा शिष्यवृत्तीचा निकाल एका शाळेमध्ये 70 मुले लागले, पात्र झालेली अशी उत्तम शाळा. त्यानंतर JEE नीटची सराव तिथे करून घेतला जातो. वसतिगृह आहे मोठं, अशा उपक्रम IBT आहे. त्यानंतर JEE नीटसाठीचा जो फाउंडेशन कोर्स आहे ते 6वीपासूनच तिथं चालू केलं जातं. जर्मन लँग्वेज तिथं आहे. अशा उत्तम पद्धतीने ती उपक्रमशील शाळा म्हणून मुखईची आहे. अशा 4 शाळा जिल्ह्यातल्या आणि बाकी जिल्ह्यातले पण 4 शाळांची नावं तुम्हाला प्रयत्नाद्वारे देण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यात अशा ज्या उत्तम शाळा आहेत, गुणवत्तेने परिपूर्ण असणार आहे त्या शाळा दिल्या जातात कमिटी. या कमिटीमध्ये आमच्याबरोबर प्रत्येक तालुक्याकडे त्या जिल्ह्यातले अध्यक्ष सचिव सगळे संघाचे बरोबर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो. चंद्रकाका जगताप यांच्या जयंतीचं औचित्य साधून आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक बंद राहिलेचे माझे आमदार आदरणीय संजय सरांच्या या संकल्पनेच्या माध्यमातून स्वच्छ सुंदर माझी शाळा हा अभिनव उपक्रम या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये राबवला गेला. याचा आम्हाला खास विशेष या ठिकाणी कौतुक वाटतंय, कारण ज्या वेळेस आम्ही हे नामांकन पत्र घेऊन गेलो, माझ्याकडे सांगली जिल्हा होता, त्या शाळा जर पाहिल्या तर शाळेतनं आम्हाला बरंचसं काही शिकायला त्या ठिकाणी मिळतंय. जो स्वच्छतेचा संदेश आहे तो संदेश पुरेपूर त्या ठिकाणी पोचवण्याचं काम या ठिकाणी निश्चित झालेलं आहे. कारण आम्ही ज्या वेळेस त्या ठिकाणी गेलो शाळेत, तर मला सर आवडून सांगायचं वाटतं की 6 महिन्यांनी आम्ही गेलो, पण 6 महिने सुद्धा बॅनर तिथं ठेवलेले होते, म्हणजे ते पोस्टर वगैरे बॅनर सगळे लागलेलं आणि अतिशय कौतुक आमचंही त्या निमित्ताने केलं. एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा अभिनव उपक्रम आणि त्या माध्यमातून आमच्या सगळ्या शाळेला काही चांगलं असेल तर ते घेता येते. हा एक स्वच्छ सुंदर आता खऱ्या अर्थाने अभिमानाची बाब आहे की राज्याने हा प्रकल्प उचलला, म्हणजे या ठिकाणी सरांच्या दूरदृष्टीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. निश्चितच आपण सर्वच जण या ठिकाणी या कार्यक्रमाचे संपूर्ण या ठिकाणी इलेक्ट्रिक मीडिया असेल त्यांचे सर्व प्रतिनिधी आणि प्रिंट मीडिया यांचे सर्व प्रतिनिधी हे काय त्या ठिकाणी आम्हाला साथ देतच असतात. खऱ्या अर्थाने आपल्या या सगळ्या योजनेमध्ये सर कायम आवर्जून सांगतात की पुरंदर तालुक्यामध्ये माध्यमिक विभागामध्ये 2 राष्ट्रपती एका तालुक्यात होणं हे खऱ्या अर्थाने तुम्हा सर्वांचं श्रेय आहे. कारण जे जे चांगलं आहे ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल तुम्ही त्या ठिकाणी सातत्याने करता आणि म्हणून या सर्व बातम्यांचं या ठिकाणी कव्हरेज आपण या ठिकाणी घ्यावं. आमच्या या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात म्हणून मी संयोजन समितीच्या वतीने आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. धन्यवाद.